गुड मॉर्निंग सर्वांना. आज सकाळी लवकर उठून डबा बनवून घेतला आणि नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. इथं बघा लाडू राणी कशी रडते. ती लागली होती मागे तिच्या माऊनी काही तिला त्यांच्यासोबत घेऊन गेली नाही, त्यामुळे ती खूप रडत होती आणि तिला कसं शांत केलं. तोपर्यंत म्हटलं मसाला भाजून घेते. भाजी बनवायची होती. भाजीसाठी मस्त मसाला भाजून घेतला आणि मसाला थंड होईस्तोवर घरामध्ये पण पसारा पडला होता. कपडे भिजायला लावायचे होते. मग म्हटलं पहिले कपडे भिजायला लावून घेते. तर माझ्या मिस्टरांचं व्हाईट शर्ट, त्यांना व्हाईट कलरचे शर्ट खूप आवडतात आणि त्याला डाग वगैरे लागला खूप ओरडतात, त्यामुळे ते वेगळंच भिजायला लावलं. आणि भिजायला लावलं तोपर्यंत मसाला थंड झाला. मग वाटून घेतला आणि पटकन भाजी बनवून घेतली. तर इथं आहे माझी भाजी तयार. सगळं आवडलं. भांडे पण खूप पडले होते. म्हणलं पहिले कपडे धुते. तर कपडे धुवायचे राहिले होते, त्यासाठी बाळाला झोपू घातलं पहिलं पटकन. मग बाळ झोपलं, कपडे धुवून घेतले. बाळ वाटलं उठल्यासारखं म्हणून येऊन बघितलं तर झोपलेली होती. मग भांडे घासायला घेतले. भांडे घासून पटपट भांडे घासून घेतले आणि आरामात बसले. जरा वेळ बसले, आराम केला. मग म्हटलं थोडंसं जेवण करून घ्यावं. मग जेवून जरासं टी व्ही बघत पडले, मोबाईल बघत पडले, थोडंसं आराम केला. मग तो पण बाळ पण उठला होता. लाडूबाई उठली, मग तिचं आवडलं. तिला खायचं होतं कलिंगड आणि तिचे पप्पा तिला जरासं चिडवत होते, त्यामुळे ती रागवली होती आणि ती त्यांच्याकडून काही घेतच नव्हते खायला. मग नंतर त्यांनी कलिंगड कापला. आम्ही खूप गरम होतं आहे आजकाल, त्यामध्ये काहीतरी थंड असं खावं वाटतं दुपारचं आणि तिला कलिंगड खूप आवडतं खायला. मग ती खात होती, एन्जॉय करत होती. आम्ही पण खाल्लं. आता उन्हाळा एवढा वाढला आहे, त्यामुळे थंड काहीतरी दुपारचं खावं वाटतं आणि आमच्या घरी रोज असतेच फळ. या तुम्ही पण खायला. बाय.